अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग पण आलेला आहे। तर गुरुपुष्य योगावरती आपण ज्या काही सेवा करत असतो त्या नेहमी आपल्याला फलदायी ठरत असतात। ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जातात, घर खरेदी असो किंवा ज्या शुभ कार्य सोनं खरेदी असो किंवा मग प्रत्येक चांगले खरेदी विक्री जे करायचं असेल तर ते ह्या दिवशी केलं तर गुरुपुष्यामृत योगावरती ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही करणार त्या नेहमी फलदायी ठरत असतात। आणि आजचा दिवस गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत प्रभावी असा योग समजला जातो। ह्या दिवशी माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची सेवाही केली जाते। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज सत्यनारायण गुरुपुष्यामृत योगावरती जर सत्यनारायण पूजा जर तुम्ही केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान ही नेहमी प्रसन्न होत असतात। आणि आता अधिक मास चालू झालेला आहे। अधिक मासमध्ये तुम्ही आवर्जून सत्यनारायण तुम्हाला तुमच्या स्वइच्छेने 5, 7, 11, 21 तुम्हाला शक्य असेल तितके तुम्ही सत्यनारायणही करू शकतात। ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते। त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होत असते। तर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा माता लक्ष्मी आपल्याला अखंड राहण्यासाठी किंवा अखंड वास करण्यासाठी तुम्ही ह्या दिवशी तुम्ही ह्या योगावरती तर तुम्ही ह्या योगावरती तुम्ही सेवा करू शकतात। तर तुम्ही लक्ष्मी मातेचीही सेवा करू शकता। जसं तुम्हाला सांगितलं की सत्यनारायण पूजा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सत्यनारायण पूजाही करू शकणार। तर तुम्हाला माता लक्ष्मीचे कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तुम्ही 16 वेळेस तुमच्याजवळ समजा याचं श्रीयंत्र असेल विष्णू भगवानांचं आणि माता लक्ष्मीचं आसन हे श्रीयंत्र आहे, सगळ्यांना माहितीच असेल। तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन 16 वेळेस श्री सुक्त पठण करून आपल्याला ही सेवा आज करायची आहे। जर तुम्ही आज हा माझा व्हिडिओ बघत असणार तर तुम्ही नक्कीच आवर्जून आज श्रीयंत्रावरती तुम्ही नक्कीच 16 वेळेस श्री सुक्त पठण करून कुंकुमार्चन करू शकतात। तुमच्याकडे माता लक्ष्मीचा टाक असेल, फोटो असेल किंवा तुमच्याजवळ मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावरतीही कुंकुमार्चन 16 वेळेस बोलून कुंकुमार्चन त्याच्यावरती करू शकतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे कनकधारण स्तोत्र हे पण तुम्ही आज पठण करू शकतात। आज गुरुवार आहे, पुष्य नक्षत्र आहे, ह्या योगावरतीही तुम्ही करू शकतात। किंवा तुम्हाला शक्य आज नसेल होत तर उद्या शुक्रवारही आहे तर तुम्ही शुक्रवारीही दुसऱ्या दिवशी हा माता लक्ष्मीला किंवा देवीला समर्पित केलेला दिवस आहे म्हणून तुम्ही त्या दिवशी ह्या सगळ्या सेवा केल्या तरीही चालणार आहे। पण मग ह्या दिवशी तुम्ही नक्कीच सेवा करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील। आणि ह्या नक्षत्रावरती जर तुम्ही कोणत्याही सेवा केल्या, कोणत्याही वस्तू खरेदी केल्या किंवा तुम्ही देवाणघेवाण केली किंवा तुमचे जे अडलेली कामं असतात तुम्ही ह्या दिवशी तर पूर्ण केली, ती कामं नक्कीच पूर्ण होतात। म्हणून हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो। तर तुम्ही महाराजांचा आज गुरुवार आहे आणि महाराजांची सेवा जर केलीच असणार म्हणून तुम्ही संध्याकाळी केंद्रातही जा, केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन घ्या। तर तुम्हाला सांगते की 108 आरत्या स्वामी महाराजांच्या तर तुम्ही जर केल्या तर तुम्हाला नक्की सांगते खूप छान अनुभव येतील आणि महाराज नेहमी आपल्या पदोपदी असतात हे नक्कीच आहे। तुम्हाला आपल्याला नित्यसेवा तुम्ही नक्कीच करू शकतात। नित्यसेवा तितकीच प्रभावशाली पण आहे। तुम्ही रोज स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचे 3 पाठ नक्कीच आवर्जून पठण करत जा, म्हणजे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील। आपल्याला देवांसोबत गुरूंचीही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं। म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही आज सगळ्या सेवा जर करत असणार तर तुम्ही आपल्याला नित्यसेवा नक्कीच पठण करायची आहे। नित्यसेवा आणि महाराजांची सेवा खूप छान अनुभव येत असतात। तुम्ही 108 आरत्या करून बघा, स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं संकल्पयुक्त सेवा करून बघा, खूप छान अनुभव येतात। आणि माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना याचे बरेच अनुभव आलेले आहेत। म्हणून तुम्हाला सांगते की आवर्जून तुम्ही ह्या नक्कीच सेवा करा। काही असेल, काही अडचणी असतील, काही दुःख असतील, काही सगळे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सांगा आणि कमेंट्स करून नक्कीच कळवा की तुम्हाला महाराजांचे कोणते अनुभव आलेत, कोणत्या अडचणीत तुम्ही आहेत। आपण ज्यावेळेस अडचणी शेअर करत असतो त्यावेळेस आपलं मनही हलकं होत असतं आणि त्याच्यावरती आपण जेव्हा सांगत असतो त्यावेळेस नक्कीच त्याच्यावर काही ना काही उपाय मिळत असतात। म्हणून नक्कीच आवर्जून कमेंट्समध्ये नक्की सांगा की काही असेल तर नक्कीच कळवा। तर आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।